हे बघा, आज करणार आहे आपण गवारीची झणझणीत भाजी हिरव्या मिरची मधली. तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य हे गवार मी चांगली निवडून घेतली, धुवून घेतली. आता ह्याला आपण हे बघा, त्यासाठी लागणारे साहित्य ही लसूण आणि अद्रक ह्याला बारीक म्हणजे बारीक नाही, अर्ध बोवडं ठेचले. ही शेंगदाण्याचं कूट भाजून घेतलेले, ही मोहरी, हे जिरे, हळद आणि 4च मिरच्या घेतल्यात मी, का तर जास्त तिखट आहे हिरवी मिरची त्याच्यामुळं. आणि मीठ आणि त्यासाठी हे बघा, मी कढई तापत ठेवली होती. आता याच्यात आपण तेल घालू थोडंसं. हे बघा, तेल तापलं. आता ह्याच्यात गवार आपण चांगले फ्राय करून घेऊ. मला चांगली लाल होऊ द्यायची, आपल्याला भाजून घ्यायची. स्टार्ट. हे बघा, असं त्याला चांगले आपल्याला भाजून घ्यायची, कारण परत शिजताना म्हणजे कमी वेळेत शिजावी म्हणून चांगली भाजून घ्यायची. अशी लालसर भाजली पाहिजे, कारण भाजतानाच अर्धी शिजली जाणार आहे, त्याच्यामुळे ह्याला भाजून घ्यायचे चांगली. 2-3 मिनटं तर ह्याला चांगली लाल अशी भाजून घ्यायची आपल्याला. हे बघा, अशी हे बघा चांगली अशी लाल होऊ द्यायची मला. स्टार्ट. हे बघा, चांगली डाग म्हणजे चांगली भाजायला लागली, डागायला लागली, म्हणजे ह्याला डाग आलेत, लालसर व्हायला लागली ही गवार. हे बघा, अशी आणखी 1 मिनिट मी चांगली भाजून घेते. हे बघा, चांगले लाल भाजली ही. 2-3 मिनिट तर सहज लागतं लाल भाजून घ्यायला ह्याला. चला मग हे आपण आता काढून घेऊया. हे बघा, ही अशी तेलात फ्राय करून घेतली. ह्याच्यावर नुसतं मीठ टाकून जरी खाल्लं ना तर चांगलं लागणार आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग आपण आता फोडणीची तयारी करू. स्टार्ट. हे बघा, तेल टाकून घेऊयात आता आपण फोडणीसाठी. ह्याच्यात 2 चमचे उडणारे पक्का मी पॅन्ट हे केली. हे बघा, तेल चांगलं गरम झालं. याच्यात घालूया आता आपण जिरे. चांगलं तडतडते. तर ह्याच्यात घालूया आपण मोहरी, ती पण चांगली तडतडती, चांगलं लाल झालेलं. बघा, यात घालूया लसूण आणि अद्रक. चांगलं ते उड्या मारल्या पाहिजे त्याला त्यांनी. हे बघा, मस्त. पोरं आमची काही मध्ये बोलत असतात, नुसतं बडा त्यांना कॅमेरा धरायला लावला ना तर तेवढंच काय चालू असते त्यांचं. हे बघा, अद्रक आणि लसूण चांगलं लाल झालंय. आता त्याच्यात घालूया आपण ही गवार. 2 मिनिटं ह्याला पण असं खालवून घेऊया आपण, कारण ते लसणाचा अद्रकाचा जो स्वाद आहे त्या गवारीत उतरला पाहिजे. असं आपण लसूण 2 मिनिटं हलवून घेऊया. सगळं असं उतरलं पाहिजे ह्याच्यात असं मस्त. हे बघा, असं हे बघा, 2 मिनिटं झाले चांगले तेलात ती फ्राय झाली. आता ह्याच्यात घालूया आपण थोडीशी हळद. थोडीशीच घालायची कलरसाठी. तशी तर ही भाजी आपल्याला हिरव्या मिरचीत करायची, त्याच्यामुळं हिरवा कलर आला तरी चालतंय. हे बघा, ह्याला आणखी 2 मिनिटं हलवून घेऊयात आपण. आता ह्याच्यात घालूया आपण हे मीठ. तुमच्या आवडीनुसार घाला, म्हणजे चवीनुसार घाला. हे बघा, असं चांगलं इडली झालं पाहिजे. ह्याच्यात असं मिठाला लागते. ही अशी झाली भाजी तयार. ही अशी भाजी झालेली तयार. पोरांना सुद्धा तुम्ही खायला देऊ शकता.
नंतर आता ह्याच्यात घालूया आपण ह्या हिरव्या मिरच्या. म्हणजे जास्त नाही घालणार बाबा, जास्त तिखट आहे, थोड्याच घालायच्या. 4च घातल्या त्याने अशा. त्याला परत एक दिवस करून घालून घेऊया आपण आता असं तेलात. मगाशीच मी मिरच्या टाकल्या असतं पण ठसका उठला असतं, त्याच्यामुळं मग शेवटच घालू आपण आता. अशा ते आता 10 मिनटं भाजी शिजवायला त्यात मिरच्या तर शिजलंच निघणार. ऑलरेडी अर्धी भाजी शिजत आली म्हणायचं. जेवढं तुम्ही परताल तेवढं ती हे होणार आहे. थोडा ह्याच्यात रस्सा ठेवायचा आहे आपल्याला, कारण भाकरीवरती चांगलं लागते भातावर. त्याच्यामुळे ते बघा अशी चांगली एक दिवस झाली. आता ह्याच्यात मी घालते थोडंसं पाणी. हे बघा हे घालते पाणी आता. झालं पाणी असं. आणखीन थोडंसं घालूया पाणी. बघा जरा सरळची वाकडी झाली ती. हे बघा आता ह्याला आणखीन एक वाफ काढून घेऊया. त्याला मी झाकण ठेवून देते 5 मिनटं. स्टार्ट. हे बघा चांगली ह्याला जी उकळी फुटली, 5 मिनटं झालेले आहेत. आता ह्याच्यात घेऊया आपण ही शेंगदाण्याचं कूट. कच्चं नाही आहे, भाजलेलं आहे त्याच्यामुळे. हे बघा तर आणखीन ह्याला 5 मिनटं आपण ठेवून देऊयात. हे बघा आपली गवार चांगली शिजली. हे बघा चांगली घट्ट झाली. घट्ट म्हणजे मीडियम झाली, अशीच पाहिजे होती आपल्याला. स्टार्ट. हे बघा आपली झाली गवारची भाजी तयार. चला मग तुम्ही पण करून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट तर नक्कीच करा.